तुझी बात हर भार है तुझी बात करणार है तुझी बात करणार है। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये। जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत। जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे। आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल। आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही। त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपला आजचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही आलेट मोशनमध्ये आपले आजचे बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे, ठीक आहे। आता काय करायचं, सगळ्यात पहिले आपला जो बिटमार्क प्रोजेक्ट याला ओपन करायचं आहे। आणि इथं बघू शकता खाली इथं दोन ब्लॅक स्क्रीनचे फोटो आहेत खाली, ठीक आहे, लाईकच्या खाली। तर काय 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 करायचे, आता जो पहिला ब्लॅक स्क्रीनचा फोटो याच्यावरती क्लिक करून कलर ॲड फिल्डमध्ये यायचे। इथे कोणते अंक दिसतील त्यांच्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला जो तुमचा फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो सिलेक्ट करायचा। जसं की इथून मी हा फोटो घेतलेला समजा, तर इथून अशा प्रकारे फोटो घ्यायचे। परत पुढच्या ब्लॅक स्क्रीनच्या फोटोच्या जागेवरती तुम्ही दुसरा एक फोटो लावून घ्यायचे, कोणता एक, ठीक आहे। तर मी इथून हे काही दोन फोटो लावून घेतलेले बघू शकता, ठीक आहे। आता पुढे जेवढी बिटमार्क आहे तर त्यांच्याप्रमाणे पण फोटो लावून घ्यायचे सिंपल। आता पुढच्या बिटमार्कवरती यायचे, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे, फोटो घ्यायचे, पुढच्या बिटमार्कवरतून फोटोला स्प्लिट म्हणजे स्कट करून घ्यायचे पुढच्या भागला। जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉट आहे त्यांच्यावरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करायचे, त्यानंतर तुमचा फोटो झूम होऊन जाईल। तर तुम्ही काय करायचे, पटापट आता हे सगळे बिटमार्क प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या। तर मी काय करतो, पटापट सगळे बिटमार्क प्रमाणे सगळे फोटो लावून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस समजून सांगतो। मित्रांनो, आता बघू शकता, आता शेवटीपर्यंत सगळे बिटमार्क प्रमाणे मी फोटो पण लावून घेतलेले। अशा प्रकारे फोटो पण तुम्ही लावून घ्या। आता काय करायचं, आता एवढं काम झालेलं आहे, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सगळे फोटोंना। त्यासाठी बॅक यायचे, आपलं इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचं। पहिला फोटो असेल तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करायचे। परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे, पुढे यायचे। आता अशा प्रकारे 3.14 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे। आता जे काही पुढचे हे 2 फोटो आहेत, तर फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे। अशा प्रकारे जे काही 2 फोटो आहेत तर यांना हा इफेक्ट तुम्ही पेस्ट करून घ्यायचे, ठीक आहे, अशा प्रकारे। नंतर परत बॅक यायचे, आपला इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा, जो पुढचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून परत आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे। आणि जे छोटे छोटे फोटो असतील इथून बघू शकता 4.26 सेकंदाच्या बिटमार्कपासून तर इथं 6.7 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत, तर एक एक करून पटापट काय करायचे, छोटे छोटे फोटोंना पण तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्या, ठीक आहे। जसं की इथून बघू शकता मी आता पटापट हे जे काही छोटे छोटे फोटो आहेत तर यांना पण इथून लगभग मी इथून इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत। आणि मित्रांनो, नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून छान अशी कमेंट्स पण करून द्या, ठीक आहे। आणि सगळं मटेरियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। आता सिंपली बॅक यायचं, आता नंतर परत इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून आपला जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे। परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे, अशा प्रकारे पुढे यायचे। आता अशा पद्धतीने 6.7 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे। आता इथून तर शेवटीपर्यंत जेवढे आपले फोटो आहेत बिटमार्क प्रमाणे लावलेले, तर सगळ्या फोटोंना एक एक करून पटापट तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घ्या, ठीक आहे। जसे की बघू शकता मी आता सगळ्या फोटोंना लगभग इथून मी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत, ठीक आहे। अशा प्रकारे काय करायचं, सगळ्या फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घ्या। आणि जर मित्रांनो तुम्हाला काही ओव्हरले व्हिडिओ वगैरे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता इमोजी वगैरे, ठीक आहे। आता आपला व्हिडिओ बनून झालेला आहे। आता व्हिडिओ बनून झाल्यानंतर सिंपली वरती शेअर आयकॉनवरती क्लिक करून काय करायचं, इथं तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटा बाण दिसेल, याच्यावरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करायचे। खालची रेस तुम्ही फुल वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे। तर आपला आजचा हा व्हायरल व्हिडिओ हाच होता। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा।